शॉर्टमध्ये सांगा तुमच्या या दुबईच्या ट्रायलथॉन की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण अनेक रन्स तुम्ही या महाराष्ट्रात केलेले आहेत, बाहेर देशात पण केलेले आहेत, दुबईमध्ये पण केले. दुबई या ठिकाणचे स्पर्धा जी होती T100 या स्पर्धेत आम्ही ॲक्च्युली पुणेकरांच्या वतीनं तिथं सहभागी झालो होतो आणि केंद्र शासनाची जी आहे फिट इंडिया मुवमेंट या मुवमेंटला प्रतिसाद देऊन आमचे कोच विजय गायकवाड सर आहेत यांनी यामध्ये आम्हाला सहभाग घेण्यासाठी प्रेरित केलं. यामध्ये पुण्यातून आम्ही 4 जण गेलो होतो, म्हणजे विजय गायकवाड सर, मी स्वतः, माझा चिरंजीव गौरांग आणि त्याचबरोबर सुनील ढाकणे असे 4 त्या ठिकाणी पार्टिसिपेट झालो होतो. आणि दुबई या ठिकाणचं वातावरण खूप छान होतं की जेणेकरून आम्हाला स्पर्धा करताना खूप चांगल्या प्रकारे चांगल्या वेळेत पूर्ण करता आली. आणि दुबईमधील स्वच्छता वगैरे याचा इतका चांगला या गोष्टीवरती परिणाम झाला की तिथली डिसिप्लिन निश्चितच वाखण्यासारखी आहे. आता पुढचा टप्पा काय? नाही, पुढचा टप्पा हा वेट अँड वॉच. आपण लवकरच त्यासाठी पुढचा टप्पा झाल्यानंतर भेटू. सर, गीतापुत्रांची ही कामगिरी होती, कसं काही दडपण होतं मुलगासोबत? हा, बरोबर आहे तुमचा प्रश्न. ॲक्च्युली आम्हाला दोघांना हा इव्हेंट एकत्रित करायचाच होता. हे मागील 1.5-2 वर्षापासून ह्याची तयारी चालू होती आणि या इव्हेंटसाठी 6 महिन्यापासून तयारी चालू होती. तर अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. तर मी सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळेस आयर्नमॅन करायला गेलो त्यावेळेस पहिल्यांदा झालं नव्हतं. हा पण मागच्या वर्षी माझ्यासोबत होता, त्यावेळेस तिथल्या वातावरणाला ह्याला करता आलं नाही आणि त्यावेळेस माझं पूर्ण झालं. तर आपल्या मागच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुधारण्याची जिद्द आणि ते हे जो आपला गोल आहे तो पूर्ण करण्याची जिद्द अपयशातूनच मिळते. आणि त्यामुळं असं काही दडपण वगैरे नव्हतं. हे करताना मनामध्ये एक आम्ही दोघं हे पूर्ण करतोय ह्याचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद निश्चितच होता. याच्यासाठी तरुणांसाठी याला प्रश्न विचारा, म्हणजे त्याच्याकडून योग्य ते उत्तर जाते. माझा पहिला अनुभव, मी सगळ्यात पहिले तर पप्पांना थँक्यू म्हणेन की मला त्यांनी बाहेर देशात नेऊन हा दुबई या ठिकाणी त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली करण्यासाठी. आणि हा इव्हेंट करण्यात मला खूप मजा आली. पप्पा माझ्यात 5 मिनटं पुढे होते रनिंगच्या टाईममध्ये, 2-3 किलोमीटर पुढे होते. तर मग माझ्या डोक्यात आलं की आपण एकत्र फिनिश करून, मी पप्पांना म्हणलं की तुम्ही थोडे स्लो व्हा, मी येतो मागून आणि आपण एकत्र फिनिश करू, व्हिडिओ पण सोबत येईल. तर आम्ही ते एकत्र फिनिश करताना जेव्हा आम्ही ती लाईन फिनिश केली तेव्हा अंगावरती काटा आला होता आणि खूप भारी वाटलं की सोबत फिनिश झाला आमच्या दोघांचा सेम टाईममध्ये. तरुणांसाठी संदेश. आणि तरुणांसाठी मी म्हणेन की ट्रायथलॉन हाच इव्हेंट नाही, जे काही त्यांचा स्पोर्ट्स असेल किंवा नसतील जरी करत तरी दिवसातला 1 तास तरी काहीतरी त्यांनी वर्कआउट करावा. जिम असो किंवा रनिंग असो किंवा काही ते स्विम करत असतील, सायकल करत असतील, जो काही त्यांचा वर्कआउट आहे त्यांनी प्रत्येकाने केला पाहिजे. सोशल मीडिया ही सॉरी 148 देशांनी पार्टिसिपेशन केलं होतं या ट्रायथलॉन दुबई T100 दुबईमध्ये. आणि गौरांगची जी पोझिशन आहे याच्यामध्ये त्याच्या एज कॅटेगरीमध्ये 3री आलेली आहे. सरांची 7th पोझिशनला आली त्यांच्या एज कॅटेगरीमध्ये. सो प्रत्येकाची एज कॅटेगरी डिफरंट असते. टोटल वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये टोटल T100 मध्ये 10,000 पार्टिसिपेंट्स ग्लोबली पार्टिसिपेट झालेले होते. सो त्याच्यामध्ये स्प्रिंट डिस्टन्स असेल, ऑलिम्पिक डिस्टन्स असेल, त्याच्यानंतर या वेगवेगळ्या डिस्टन्समध्ये त्यांनी सर्वांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.